तर आम्ही आहे ना इथे सोमानी रेस्टॉरंटमध्ये आहे. ह्याला काहीतरी वेगळंच नाव आहे. मध्येच उतरलो. हो, भयानक थंडी आहे बाबा. सगळे ना असं वाटतंय जसं फ्रीझरमध्ये ठेवलं आहे आपल्याला असं वाटतंय. त्याच्यामुळे सकाळी सकाळी चहा पण 1 मिनिट जर असा ठेवला ना तर पूर्ण असं थंड पडेल. इतकी थंडी पडलेली आहे. हे बाप 2च मिनटात असं वाटतं की एकदम कूल झालं आहे सगळं. आणि इकडचं वातावरण दाखवलं ना तर खूप थंडी वाटते खूप. आणि हे काय आत्ताच चहा ठेवला आहे तरी असं वाटतं की गार होतोय. कुठली थंडी आहे आपल्याकडं? कशी थंडी आहे ते सांगा ना. मी इथे ना सोमनी आहे ना हॉटेल आहे इथे थांबले ना तर हां. तर आप कहाँ से हो? हाँ कहाँ से? सक्करगड. तर इथे एक फॅमिली मला भेटलेली आहे आणि जी आहे शक्करगडवरून. आणि त्यांनी सोबत आणलेत बघा लड्डू गोपाल. आणि दाखवते हे पहा लड्डू गोपाल त्यांनी किती सुंदर पद्धतीने आणलेत. आप साथ में रखते हो? अरे वा. ये पूर्ण लड्डू गोपालचं त्यांनी ना सोबत आणलेलं आहे. ठंड लग जाएगी इसके लिए इसको शॉल भी ओढा के रखे. आणि थंडी वाजू नये म्हणून लड्डू गोपालला शॉल वगैरे ओढवली आहे. आणि त्यांचा टोपा बघा किती सुंदर आहे. आणि बांसुरी है इनकी, बांसुरी है. लड्डू गोपाल जी भी घूम रहे हैं. कहाँ घूम रहे हैं अभी लड्डू गोपाल? सावरिया जी जा रहे हो आप सब? ही फॅमिली आहे बघा सगळी. ही चालली आहे सावरिया जीला. ठंड लग रही है बहुत. सावरिया सेट को जा रहे हैं. अच्छा ठंड लग रही है बहुत ना. कितने बजे से निकले हो आप? गाड़ी 4:30 बजे निकले हो. और लड्डू गोपाल जी को बहुत सुंदर तरीके से आपने सजा धजा के साथ में किती छान केअर घेऊन आणलेत बघा त्यांनी लड्डू गोपाल. ठंड नहीं लगना उसके लिए. और लड्डू गोपाल जी की जय और सावरिया जी की जय. सावरिया सेठ की जय. चलिए हमारा भी नाम लेना सावरिया सेठ जी को. और मैं भी जाके आई हूँ 2-3 दिन पहले. तो मैं भी जाके आई हूँ सावरिया सेठ को. और लड्डू गोपाल जी के दर हो गए हमें यहाँ. बहुत सुंदर लग रहे हैं लड्डू गोपाल जी. आप सब भी बहुत सुंदर लग रहे हैं. ठंड लग रही है क्या? नहीं लग रही. बहुत सारी ठंड चालू है. हाँ देखो कान्हा जी हमारे YouTube पे आ जाओ. हाँ, हम सब स्वागत करते हैं आपका, है ना. लड्डू गोपाल जी का. लड्डू गोपाल जी जी हाँ. इकडे बघा थंडीचं मार्केट चालू आहे. ठंड कैसी लग रही है बहन जी सा? उसका टेस्ट किया नहीं ठंड का. मैं तो चाय का टेस्ट कर रहे हैं. संगीता कोठारी. हाँ. थंडीचं जर मजा घ्यायची असेल तर राजस्थानला या. रिअल थंडी कळेल तुम्हाला. रिअल थंडी कशी आहे ती.